विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात शुक्रवारी रक्तरंजित थरार घडला। कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। या घटनेनं संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली। या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याच्यासह 8 जणांना अटक केली आहे। आरोपी मुन्ना याने शरद मोहोळ याची हत्या का केली याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे। दरम्यान पोलीस तपासात एक चक्रावणारी माहिती समोर आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी मुन्नाचे शरद मोहोळ सोबत मोठे वाद झाले होते। जमिनीवरून आणि आर्थिक गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झाले होते। याच वादातून आरोपी मुन्ना याने शरद मोहोळ याची हत्या करण्याचा कट रचला। खोतरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी शरद मोहोळ याच्यावर 3 गोळ्या झाडल्या। या गोळीबारात मोहोळ गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं। दरम्यान गोळीबाराच्या घटनेनंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली। आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली। कोण होता शरद मोहोळ? शरद मोहोळ हा मुळशी तालुक्यातील रहिवासी होता। त्याचे आई वडील शेतकरी असून बेताच्या परिस्थितीत मोठा होऊनही तो गुन्हेगारीकडे वळला होता। गुन्हेगारी क्षेत्रात सुरुवातीला शरदने कुख्यात गुंड संदीप मोहोळ याचा ड्रायव्हर म्हणून काम केले। मात्र याच संदीप मोहोळची हत्या झाल्यानंतर तो गुन्हेगार म्हणून नावारूपास आला होता। त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत।